राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी, विधिमंडळातील माझे सहकारी यशवंत माने, आपल्या सगळ्यांचे सहकारी राजन पाटील, रुपाली चाकणकर, विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील, वसीम बुराण, किसनराव जाधव, लतीफ तांबोळी, कल्याणराव पाटील, वर्षाताई शिंदे, कल्याणराव काळे, शुभांगीताई लंबे, सुवर्णाताई झाडे, संगीताताई जोगधनकर, यशोदाताई कांबळे, प्रकाश चौरे, माझ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातले उपस्थित असणारे सर्वच आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, माझ्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आलेल्या मायमाऊली, माझ्या बहिणी, माझ्या मुली, आमचे सगळे बांधव, मोहोळ परिसरातील जमलेले सगळे माझे व्यापारी बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि सर्व माझ्या तरुण सहकाऱ्यांनो, मी सुरुवातीलाच मोहोळच्या या ऐतिहासिक आध्यात्मिक भूमीत जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या तमाम माझ्या मायमाऊलींचं, माझ्या बहिणींचं, माझ्या शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, तरुण मित्रांचं, सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। तसंच इथं येण्यापूर्वी आम्ही एका पाणी पुरवठा योजनेचं देखील उद्घाटन त्या ठिकाणी केलं। बरेच दिवस तुमची सगळ्यांची मागणी होती, ती मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी पुढाकार घेऊन पूर्णत्वाला नेली आणि आज त्याचं उद्घाटन झालं। तसंच भूमिगत गटाराचं देखील आपल्याला भूमिपूजन करायचं होतं। मोहोळ एक महत्त्वाचं सोलापूर जिल्ह्यातलं शहर, माझ्या पुणे सोलापूर हैदराबाद हायवेवर असणारं शहर, आणि त्याच्यामुळे इथं सुधारणा झाल्या पाहिजेत, इथं सुविधा मिळाल्या पाहिजेत, इथल्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत। त्याकरता मागे राजन पाटलांनी आवाहन केल्यानंतर तुम्ही यशवंताला निवडून दिलं आणि मग यशवंतांनी गेल्या 5 वर्षामध्ये मागे वळून न पाहता सातत्याने मोहोळ विधानसभा मतदारसंघ आणि मोहोळ शहर या सगळ्याचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास हा त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारला आणि बरेच वर्ष 129 कोटी रुपयाची नगर परिषदेची भूमिगत गटारची बांधणी कंडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मोहोळकरांना फिरत असतो। जर एखाद्या शहराचा व्यवस्थित विकास करायचा असेल तर पहिल्यांदा अंडरग्राऊंड ड्रेनेज तिथं करावं लागतं, त्याच्याशिवाय डासांचा आणि इतरांचा प्रादुर्भाव कमी होत नाही आणि मग त्याच्यानंतर बाकीचे रस्ते आणि इतर सुविधा गट आपण त्या ठिकाणी करत असतो। ते काम आता 129 कोटी रुपयाचं आपण हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्याचा शुभारंभ आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झाला। खरं तर मी ह्या विविध विकास कामाच्या निमित्तानं सर्व मोहोळकरांचं, यशवंत मानेंचं, राजन पाटलांचं आणि बाकीच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो। यापुढे देखील मोहोळकरांना कोणत्याही प्रकारचा निधी किंवा निधीची कमतरता मी भासू देणार नाही, अशा प्रकारचा शब्द देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मोहोळ आणि बारामती काही फार लांब नाही आहे, मी शब्दाचा पक्का आहे। गेले 35 वर्ष माझ्या महाराष्ट्र आणि माझ्या सोलापूर जिल्ह्यानी आपण सर्वांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं, भरभरून आशीर्वाद दिले, भरभरून भरभक्कम पाठिंबा दिला आणि आम्ही देखील मिळालेल्या पदाचा आणि मिळालेल्या संधीचा वापर हा आपल्या भागातल्या जनतेचा विकास करण्याच्या करता कसा करता येईल याच करता मी सतत प्रयत्न करत असतो। सकाळी 6ला उठून कामाला सुरुवात करत असतो। काही जण माझ्यावर टीका करतात, टिंगलटवाळी करतात, मला त्याचं काही घेणं देणं पडलेलं नाही। आपण आपलं काम करत राहायचं, आपण लोकांशी विश्वासाने राहायचं, लबाडी करायची नाही, लोकांना फसवायचं नाही, लोकांची दिशाभूल करायची नाही। अशा प्रकारचा मला खूप जण सांगतात
दादा तुम्ही फार स्पष्ट बोलता, मग लोक नाराज होतात. नाराज जर झाला तरी नंतर त्याला कळतं की अजित पवार सांगत होता तेच खरं होतं. उगीच हेलपाट्यावरही त्याला मारायचं, त्याच्याऐवजी खरंच सांगून त्याला दुसऱ्या कामामध्ये कसं पाठपुरावा करता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न हा मी करत असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या तमाम महापुरुषांना, महामानवांना मी त्या ठिकाणी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. स्वर्गीय बाबूराव पाटील अण्णा यांना देखील मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सगळ्यांनी मिळून आपापल्या कारकिर्दीमध्ये ह्या देशाला, या राज्याला एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सरकारमध्ये आहे. बरेच जण मला विचारतात की दादा तुम्ही सरकारमध्ये कसं काय गेला? आम्ही विकासाच्या करता गेलो, आम्ही कामं करण्याच्या करता गेलो. आता जवळपास 2,500 कोटीची कामं माझ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात यशवंता माने करू शकला, राजन मालकांच्या मदतीमुळे करू शकला, त्यांच्या आशीर्वादामुळे करू शकला. त्याला कारण आम्ही सरकारमध्ये होतो. पहिले 2.5 वर्ष मी सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या होतो. उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये असताना आम्ही आमची विचारधारा सोडली नाही. शिवसेनेची विचारधारा काय, राष्ट्रवादीची काय, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा घेऊन आम्ही सगळेजण पुढे चाललेलो. आज देखील मी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांची शिवसेना यांच्याबरोबर सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असला तरी आपण सेक्युलर विचारधारा सोडलेली नाहीये. माझी मोहोळच्या तमाम माझ्या अल्पसंख्याक समाजाला, सर्व जाती धर्माच्या लोकांना, 18 पगड जाती 12 बलुतेदारांना सगळ्यांना आव्हान आहे की जो हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना जातीय सलोखा ठेवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये झालं, त्याच रस्त्याने आपण पुढे गेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. त्याच्यामुळे कुठलाही धर्म, कुठलीही जात, कुठलाही पंथ हा एकमेकाचा आकस करत नाही, एकमेकाचा दुस्वास करत नाही, एकमेकाच्या बद्दल अतिशय विषारी अशा प्रकारची भाषा वापरत नाही. आज मात्र महाराष्ट्रात काही लोक कारण नसताना लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. मोहोळचा प्रश्न खरा काय? इथला शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे, इथल्या 10 गावांच्या संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी आहे, इथल्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत. हे प्रश्न महत्वाचे आहेत का इतर प्रश्न महत्वाचे आहेत ह्याची देखील कुठेतरी जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. अरे इथं तरुण तरुणींच्या हाताला आपण काम दिलं पाहिजे, त्यांच्याकरता चांगली कारखानदारी कशी माझ्या मोहोळच्या परिसरामध्ये येईल याकरता प्रयत्न केला पाहिजे. आज थोडासा काल पाऊस झाला, अडचण झाली. मला हे सगळे सांगत होते की दादा आम्ही हा मंडप टाकायचा प्रयत्न करत होतो, परंतु आम्हाला वेळ कमी मिळाला, त्याच्यामुळे आम्हाला गैरसोय झाली. मलाही हेलिकॉप्टरने यायचं होतं. मी बरोबर मी आणि सुनील तटकरे 8:30ला चिपळूणमधनं निघालो, परंतु मध्ये मला बारामतीला जरा थांबावं लागलं, कारण जिथे हेलिपॅड होतं तिथं उतरू शकणार नाही. मला शेवटी सोलापूरला जावं लागलं आणि उलटं यावं लागलं. शेवटी या भागातले प्रश्न काय, आम्ही येतो म्हणजे काहीतरी मजा करायला येत नाही, काहीतरी मिरवणुका काढायला आणि जल्लोष करायला येत नाही. इथं आल्यानंतर आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं गेल्या अर्थसंकल्पामध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला कोणत्या योजना दिल्या, माझ्या मायमाऊलीला कोणत्या योजना दिल्या, माझ्या तरुण तरुणींच्या करता काय केलंय, माझ्या बळीराजाच्या करता काय केलंय हे सांगायला नको. काही काही जण त्याला विरोध करतात, त्याच्यामध्ये सांगतात हे काही चुनावी जुमला आहे. आम्ही कधी चुनावी जुमला केला नाही. उलट मागच्या काळामध्ये मला आठवतंय राजन मालक देखील त्यावेळेस माझ्या बरोबर आमदार होते. 2004च्या निवडणुकीच्या आधी ह्याच सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस आम्हाला म्हणाले, त्यावेळेस मी नौका होतो, मी साधारण
त्या बाबतीमध्ये फार मला सिनियर धरलं जात नव्हतं आणि त्यांनी सांगितलं की आपण शेतकऱ्यांना वीज माफी करायची. आम्ही म्हणलं चांगला निर्णय, कारण 3 हॉर्सपावर 5 हॉर्सपावर 7.5 हॉर्सपावरला बटन दाबताना बिल भरताना काय त्रास होतो ते आपल्याला माहिती आहे, बाकीच्यांना काय माहिती. आणि त्यामुळं म्हणलं करून टाका. 0चं बिल दिलं. त्याच्यानंतर ते त्यांना मुख्यमंत्री न करता काँग्रेसने विलासरावांना मुख्यमंत्री केलं. विलासराव म्हणले की नाही आपल्याला बिल द्यायचं आता इथनं पुढं. म्हणलं लोकांना सांगून मतं घेतली राव, वीज माफीच्या नावाने मतं दिली लोकांनी. लोक आपल्याला राव तोंडात शेण घालतील. नाही म्हणले ते शिंदे साहेबांनी केलं, आता आपलं सरकार आहे आपण नाही करायचं आणि घेतली बाग. आज मात्र मी तुम्हाला सांगतो, तुमच्या सगळ्यांच्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता ह्या राज्यामध्ये 10व्यांदा मी अर्थसंकल्प सादर केला. 10व्यांदा अर्थसंकल्प सादर करत असताना तुम्ही नौका असल्यानंतर तुम्हाला अनुभव नसतो, ती पहिलीच वर्ष तुमचं असतं. पण माझं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं 10 वर्षात काहीतरी मला अनुभव आला असेल. मी एकंदरीत राज्यात फिरत असताना यावेळेस ठरवलं, महायुतीच्या सरकारमधनं काम करत असताना अशा काही योजना गरीब माणूस केंद्रबिंदू मानून, गरीब मायमाऊली केंद्रबिंदू मानून द्यायच्या. त्याच्यातनं माझी लाडकी बहीण योजना पुढे आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मी विचार करत होतो की कुठल्या घटकाला द्यायचं. मी आदिती तटकरे या खात्याची मंत्री, माझ्याच पक्षाची, माझीच मुलगी. तिला म्हणलं काय आधी ती कसं करायचं. ते म्हणली दादा बघा, म्हणलं गरीबांना द्यायचं आणि सर्व जाती धर्माच्या महिलांना द्यायचं, भेदभाव करायचा नाही. कोणी असो, अल्पसंख्याक असो, बहुजन समाजाचा असो, ओबीसी असो, भटका असो, मागासवर्गीय असो, आदिवासी असो, कोणीही असो, गरीब असेल तर तिला मिळालं पाहिजे. ती माझी माय माऊली आहे. आणि त्याच्यातनं मी 2.5 लाखाचं ते लिमिट घेतलं आणि त्या पद्धतीने सुरुवात केली. त्याच्यामध्ये स्वतः आदितीनं लक्ष घातलं. 1,60,00,000पर्यंतची यादी आली. आज माझ्या माय माऊली दिमागदार फेटा पिंक कलरचा घालून इथं बसल्या, काय देखण्या दिसत आहेत, फोटो काढून यायला पाहिजे. त्याच्यामध्ये खरोखरीच अतिशय एक समाधानाचं वातावरण माझ्या मनामध्ये आहे. मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरतो. मी महिलांच्या, तुम्ही आज येताना तिकडनं आलो नाही, वेळ बराच झालेला होता, 2 तास मला लेट झालेले होते. नाहीतर तिकडनं आल्यानंतर माझ्या हातात माझ्या बहिणी राखी बांधतात, संपूर्ण हात भरतो, हा हात भरतो. कोण एवढं प्रेम तुमच्यावर करणार आहे? कोणती बहीण एवढं भरभरून भावाला त्या ठिकाणी आशीर्वाद देणार आहे, भावाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहे? अहो हे सगळ्याला मिळत नाही. याला काहीतरी चांगलं बापदादांनी करावं लागतं, त्यावेळेस त्यांच्या पुढच्या पिढीला हे चांगलं मिळतं. त्याच्यात आम्हाला भाग्यवान समजतो. आणि तिथं त्यांच्या चेहऱ्यावर हसरेपणा, आनंद, समाधान हे आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मला पाहायला मिळतंय. माय माऊलींनो, किती जणांना 3,000 रुपये आलेत त्यांनी हात वर करा. तेव्हा का बस खाली घ्या. ज्यांना आले नाहीत घाबरू नका. 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असलं तर हा अजितदादाचा वादा आहे, तुम्हाला देखील पैसे आल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आता पुढच्या टप्प्यातले पैसे आम्ही सोडतो. परवा 4,600 कोटी रुपयाच्या चेकवर, फाईलवर मी सही केलेली आहे. काळजी करू नका, हा तुमच्या करताय. तुम्हाला सक्षम करायचंय, तुम्हाला सबल करायचंय. तुम्हाला आम्ही आरक्षण दिलं, त्याच्यात तर काही महिला झडपी अध्यक्ष झाल्या, सभापती झाल्या, उपसभापती झाल्या, सरपंच झाल्या, नगराध्यक्ष झाल्या, महापौर झाल्या. वेगवेगळी पदं तुम्ही चांगल्या पद्धतीने चालवली. आता पुढच्या 5 वर्षापासून तुमच्यातल्या 1/3 महिला ह्या महाराष्ट्र राज्याच्या आमदार होणार आहेत. 1/3 महिला देशामध्ये खासदार होणार आहेत. बाकीच्या जागा आहेत त्या आहेतच, त्याच्यात अधिक हा निर्णय देखील झालेला आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला घेतलेला आहे. शेवटी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रत्येक घरातली कोण व्यक्ती कष्ट घेत असेल तर हे देखील सगळे आमचे बापडे सांगतील, माझे बांधव सांगतील, आमची माय माऊलीच करते. पहिली सकाळी तीच उठते, सगळं काम तीच करते, रात्री सगळे झोपल्यावर कावाड तीच त्या ठिकाणी लावते आणि नंतर ती झोपते. हे काम इतकं करत असताना कधी कुणी विचार केला का? आम्ही पण आम्हाला दोषी समजतो.
अरे मी पण इतक्या वर्ष सरकारमध्ये, परंतु त्या अँगलने आम्ही विचार केला नाही. आता मात्र 1,500. ठीक आहे, काही जण टीका करतात, काय दिले तर 1,500 दिले. अरे तुला काय माहिती 1,500ची किंमत? गरीबाला माहिती 1,500ची किंमत. आज ते 3,000 आल्यानंतर मोठ्याच्या पोटी जन्माला आलेल्यांना सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेला काय माहितीये? इथं कष्ट करण्याला माहितीये, खुरपणीला जाणारीला माहितीये, धुणमांडी करणारीला माहितीये, झाडू पोतना करणारीला माहितीये, स्वयंपाक करणारीला माहितीये, झोपडपट्टीमध्ये कष्ट करणारीला माहितीये. अशा पद्धतीनं किंवा जिरायत भागातली शेती माझी जी मायमाऊली करते, निव्वळ पावसावर अवलंबून राहावं लागतं. नाही पाऊस पडला तर बाटूक देखील उगवत नाही. अशा प्रकारची आपली परिस्थिती, ही परिस्थिती. आणि मग त्या मायमाऊलीला द्यायला नको? अहो त्या काँग्रेसच्या कुठल्या माजी मंत्री सुनील केदार तिकडे कुठेतरी नागपूरला म्हणाले, आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी काय करू तर ही योजना बंद करू. आम्ही सत्तेवर आलो की पहिल्यांदा लाडकी बहीण योजना बंद करूया. अरे पट्ट्या, याच्यात काय फुशारकी मारली का तू? बघ आता ही बरोबर बोलला, बरोबर बोलला. मला बोलता येत नाही. तुझ्या वडिलाची आहे का? त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं हे वागतात. आज राज्यातल्या सर्वसामान्य बहिणींच्या खात्यावर थेट पैसे जात आहेत, त्यांना सन्मानाने उभं राहण्याची संधी मिळते. ते या मंडळींना बघवत नाही. त्यामुळे या मंडळींना, काही जणांना या योजनेला विरोध करण्याच्या करता तटकरे साहेब कोर्टात, काहींना हायकोर्टामध्ये पाठवलं, परंतु कोर्टाने ते धुडकावून लावलं. या मंडळींच्या मनातली मळमळ ती सुनील केदारांच्या रूपाने बाहेर आली. या मंडळींच्या पोटात आहे, ते आता ओठात यायला लागलेलं आहे. विरोधक सत्तेवर आले तर ही योजना 100% बंद करतील. हे माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींनी, माझ्या बहिणींनी लक्षात घ्यावं. ही योजना बंद करायची का नाही? मग त्याच्याकरता त्याच्याकरता उद्याच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी आमचं महायुतीची खूण आहे गड्ड्या, काही ठिकाणी आहे आमचं धनुष्यबाण, आमची युती आहे, आणि काही ठिकाणी आहे कमळ. त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आमची विचारधारा वेगळी असली तर आज राज्याचं राजकारण वेगळं आहे. आज कुठल्याही एका पक्षाचं सरकार येऊ शकत नाही. 1990 सालापासून तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही. 85ला वसंतदादांचं आलं होतं एकट्या काँग्रेसचं सरकार. त्याच्यानंतर कुणाचंही आलं नाही. कुणाच्या कुणाचा आधार घ्यावा लागतो, कुणाची कुणाची कोंबडी घ्यावी लागते. आपण एकेकाळी 2004ला 71 जागा आणल्या. त्यावेळेस मला आठवतंय, मालक तुम्ही देखील निवडून आलेला होता. 71, परंतु काँग्रेस 69 होतं आणि आपण 140 गेलो. शेवटी 4 लोक आपण विनय कोरेची घेतली, 144, आणि एक अँग्लो इंडियन वर बसायचं बघा, त्याला घेतला, आणि मग मॅजिक फिगर आम्ही काढली. कधीही बहुमत मिळालं नाही. आज राज्याचा विकास तर झाला पाहिजे. मागाशी अनेकांनी सांगितलं वेगवेगळे प्रश्न सुटले पाहिजे. ते प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद आमच्यात आहे ना. आज उजनी भरल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी शिवार हिरवगार करता येत नाही. यावेळेस उजनीला उशिरा पाणी आलं. आता मालक आणि मी गाडीत येताना तेच बोलत होतो. त्याच्यामुळे पहिला पाऊस चांगला पडला, परंतु माझ्या शेतकऱ्यांनी कुठं मका घे, कुठं इतर पिकं घे, अशा पद्धतीची पिकं घेतली. कुणी बाजरी घेतली, कुणी मका घेतली. त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली. आता उजनी भरलंय, एवढं पाणी वाहून गेलं चंद्रभागेकडनं, परंतु आता ऊस लावायचा तर पीक रानात आहे. आता ते पीक काढल्यावर बेण दाबा, ऊसाचं कांड दाबा, त्याच्यामध्ये ऊस लावा. आम्ही ऊसाच्या बाबतीमध्ये देखील केंद्र सरकारकडनं अनेक गोष्टी आणतोय. जसं या महिलांना, माझ्या मायमाऊलींना 1,500 रुपये दिलेत, आता 3,000 रुपये दिले, पुढचेही पैसे त्या ठिकाणी येतील. आणि पुढेही आपल्याला कायम तुम्हाला पैसे द्यायचे. पुढे जसं त्या ठिकाणी जाऊ तशी रक्कम पण वाढणार आहे, काळजी करू नका. पण ते पैसे तुमच्या स्वतः करता खर्च करा. इतके दिवस
माझ्या पतीला, माझ्या नवऱ्याला, माझ्या पोराला, माझ्या पोरीला. अगं तुला काय झालं ना, नवऱ्याला झालं, पोराला झालं, पोरीला झालं. बरं नवरा काय करतो ती माहिती नाही, बाहेर गेल्यावर म्हणजे चांगलं करतो म्हणजे. तर माझी माय माऊली मात्र घरात राब राब राबत असते. तिला वाटत नाही आता बाबा नागपंचमी आली, आता नवरात्र आली, आता गणेशोत्सव आला, आता त्या ठिकाणी ईद आला, आता त्या ठिकाणी दिवाळी दसरा, काहीतरी आपल्याला करावं. परंतु नेहमी तिचं स्वतःच्या काही आवडीला मुरड घातली. स्वतःला काही पाहिजे होतं नाही घेतलं. आता यांच्याकरता 46,000 कोटी रुपये वर्षाला आम्ही देणार आहे माऊलीला. एवढा पैसा महाराष्ट्रात येणार आहे. माझ्या मोहोळच्या बाजारपेठेला मला सांगायचं आहे, त्याच्यातनं तुमची पण दुकानं चालणार आहेत. आता तर चालतातच, पण हा पैसा या माझ्या मायमाऊलीच्या हातात गेला तर ती शेवटी बाजारातच येणार आहे. ती कुठल्या गावामध्ये जाईल किंवा मोहोळला जाईल किंवा त्या ठिकाणी माढ्याला जाईल किंवा करमळ्याला जाईल किंवा सोलापूरला जाईल, पंढरपूरला जाईल, माळशिरसला जाईल, जिथं तिला जायचं तिथं जाईल. ह्यानं अर्थचक्र वाढणार आहे, ह्याच्यातनं आर्थिक सुबत्ता यायला मदत होणार आहे. गरिबीतनं ह्या महिला पुढे यायचा प्रयत्न करतात. काही काही महिला मला सांगतात की दादा मला बीपीच्या गोळ्या घ्यायच्या होत्या, पैसेच नव्हते, मला 3,000 रुपये आले, त्याच्यातल्या बीपीच्या गोळ्या आणल्या. तिचा जीवाला काहीतरी साथ आधार मिळाला ना. काही जणांनी रक्षाबंधन होतं म्हणले आम्ही त्याच्यातनं राखी तयार करण्याच्या करता जे काही दोरा आणि बाकीचं लागतं ते आणलं 3,000 रुपयाचं, आणि त्याच्यातनं तिनं 20,000 रुपयाच्या राख्या विकल्या. 3,000च्या 20,000 केले. अशा कितीतरी महिला शिलाई मशीन करत असतात, आणखीन काय करत असतात. काही जण तुम्ही टीव्हीला बघा, काही म्हणतात माझ्या मुलाला काही शाळेच्या करता पाहिजे होतं, मी त्याच्यातनं दिलं. जी काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करा, कुणाचं ऐकू नका. तुम्हाला पाहिजे ते करा. ते तुमच्या अकाउंटला पैसे दिले आणि ते काही कुणाच्या मार्फत नाही, डायरेक्ट अकाउंटला. भ्रष्टाचार व्हायलाच नको, पारदर्शक. आता एवढ्यावर नाही, तुम्हाला त्या ठिकाणी वर्षाला जवळपास 3 गॅस सिलेंडर फ्री देणार आहे. 3 गॅस सिलेंडर फ्री. स्वयंपाक करायला चूल फुंकायला नको, दूर डोळ्यात जायला नको, पाणी यायला नको, त्रास व्हायला नको. इथं बघा, मुलींचं शिक्षण फ्री. कुणाच्या? गरिबांच्या मुली. अहो काही काही केसेस अशा आल्या की त्यांना आम्ही इतके दिवस 50% फी द्यायचो, आणि एक मुलगी त्याच्यातनं 50% रक्कम देऊन आई बापाकडं राहिलेले 50% पण भरायला नव्हते ना. आणि त्याच्यातले वडील एक दिवस आले, दादा तुम्ही 50% देत होता राव, पण राहिलेले 50% पण भरता येत नव्हते. शेवटी पोरीनं स्वतःचं जीवन संपवलं, आत्महत्या केली. अरे ह्या गोवळ्या मुली जन्माला येतात ते काय आत्महत्या करायला? आम्ही म्हणलं आम्ही फक्त शाहू फुले आंबेडकरांचे नावं घेतो, काय आम्हाला अधिकार आहे? मी त्या सचिवाला बोलवला, 50% रक्कम द्यायला किती लागतात? तो म्हणला 1,500-2,000 कोटी रुपये लागतात. म्हणलं आम्ही देतोय ना, देतोय. राहिलेले 50% द्यायला 1,500-2,000 कोटी रुपये लागतील. चाल म्हणलं 6.5 लाख कोटीतले 1,500-2,000 कोटी गोरीबांच्या मुलींच्या करता द्यावे लागले तरी चालते, पण गरिबाची पोरगी कॉलेजचं शिक्षण घेता येत नाही म्हणून घरात राहता कामा नये.